नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलेली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर कर्जाचं रिन्युअल करतात, परतफेड करतात, त्यांच्यासाठी ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आता काही शेतकऱ्यांद्वारा अशी विचारणा केली जात आहे, की यामध्ये कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेथेही आपण वेगवेगळ्या शासकीय योजनांचे जी-आर, पी-डी-एफ फाईल शेअर करत असतो. चला मग पाहूयात, की कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे. मध्ये कोणतीही बँक असली तरी तिचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच आहे. राष्ट्रीयकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचं थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पीक कर्ज असेल, ती कोणतीही बँक असो, तर तुमचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. कारण यामध्ये काही लोकांकडून असं म्हटलं जात आहे, की कर्जमाफी केवळ ठराविक बँकासाठीच होणार आहे, तर असं काही नाही. यामध्ये तुमचं जर पीक कर्ज असेल 2 लाख रुपयापर्यंतचं, तर ते माफ होणार आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना थकीत कर्जासोबतच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर ₹50,000 पर्यंत लाभ दिला जाईल. यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही 50,000चा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुमची कुठलीही बँक असो, त्याचं तुमचं पीक कर्ज जर असेल, तर ते 2 लाख रुपयापर्यंतचं माफ होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका.